हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग। तर सध्या मी शेतामध्ये हाव आणि मळ्यावर उभा हाव। हे बघा इथं मळा आहे आणि गाईज इथं तुम्ही मागं पाहू शकता आपली ज्वारी हवेनं भरपूर पडली। मी तुम्हाला जरा जवळून दाखवतो। हे पहा मित्रांनो, मी सध्या मळ्यावरून तुम्हाला ज्वारी दाखवतो। पडलेली हवा बरेच दिवस झाले सारखी कंटिन्यू हवा चालूच आहे। हे बघा आणि आपल्या ज्वारीचा हाल असा। मळ्यापासून समजा या बाजूला इकडं ज्वारी भरपूर पडली, इकडे पाहू शकता। आणि मळ्याच्या गाईज या बाजूला ज्वारी नाही पडली, म्हणजे काहीच नाही पडली ज्वारी। पण मळ्याच्या समजा पुढच्या बाजूला इकडं ज्वारी भरपूर पडली। जाऊ द्या तर गाईज काय करावं आता या 2-3 दिवसांनी आपल्याला ज्वारी वावरातून काढूनच घ्यायची आहे। तर का आता आलिया भोगाशी असावे सादर असं म्हणतात, तसं चालू द्या आता जोपर्यंत आपण ज्वारी काढून घेऊ। काहीच पहा मी आलो होतो जिथं आपली ज्वारी समजा पडली त्याच्या छोट्याशा भागात आलो होतो। या साईडला इकडे बरीच ज्वारी पडल्यासारखी दिसते तुम्हाला। आणि जाऊ दे मग आता काय करावं। गाईज ज्वारी उभी राहण्याचा बी भरपूर प्रयत्न केला होता। ज्वारी एकूण एकाला भांडली पण होती, पण तरी पण वारं निसर्गाच्या पुढे काय करू शकतो आपण। हे पहा सर, मग आता मी मळ्यावर होतो, आता इथं आलो जिथं ज्वारी पडली। हे बघा आतापर्यंत तुम्ही मला पाहिलं, मी पळाट्या उपटत होतो आणि आता तुम्ही नंतर काही पाहसाल। आणि आज माझ्यासोबत अश्विनी पण आहे शेतामध्ये। आम्ही आज ज्वारीला कापण्यासाठी हात लावणार आहोत, म्हणजे आमच्या इकडे असंच म्हणतात हात लावायचा आहे म्हणतात आज आम्हाला। तर त्यासाठी आम्ही आता इथं पूजा करणार आहोत। इथं आम्ही सध्या विहिरीवर आहोत, आसराची पूजा करायची आहे। नंतर त्या बाजूला म्हसोबा आहे, म्हसोबाची पण पूजा करायची आहे। बघा गाईज, हे आहेत आमच्या आसरा। विहिरीवर आसरा असतात आणि या आसराची पूजा करायला लागते। आम्ही जेव्हा ज्वारी टाकली होती तेव्हा पण केली होती पूजा, आता ज्वारी काढायची आहे तेव्हा पण करायला लागते। मित्रांनो, माझी झाली पूजा, आता अश्विनी करत आहे आसराची पूजा। आणि मित्रांनो, आलो आपण सध्या आपल्या म्हसोबाजवळ। तिकडली पूजा झाली आसराची, आता म्हसोबाची पूजा करायची आहे आपल्याला। गाईज आपण आलो सध्या आपल्या मायन बापू जवळ। हे आपले मायन बापू वावरामध्ये आता त्याची पण पूजा करायला आम्ही सध्या अश्विनी करायली। आणि मित्रांनो, बसलो सध्या जेवायला। एक बॅड न्यूज आहे, माझ्या बोटाला बघा लागलं, कापला इळ्यानं। नाही पाहिजे तशी तुम्हाला रगत दिसते जरा। आणि आपल्या गावरानी कोळसन लावली मी आता जेवा म्हणलं। आणि जेवणात काय आहे आम्ही दोघं बी बसलो बघा। इथं अश्विनी आहे, इथं मी हा मांडवाखाली बसलो आपल्या। हे पहा इथंशी आहे तुरीची डाळ, इथं आहे भात, इथं जराशी कांदा आहे, पोळी आहे, इथं अश्विनी आहे मॅपुडी बसलेली, इथंशी जराशी साखर आहे याच्यामध्ये। जर मोठ्या म्हण ना या जेवायला। आणि मित्रांनो, पोहोचलो सध्या घरी। आणि घरी आल्या बघा एक काय दिसलं आम्हाला। इथं संध्या पहा मस्त सारवायली। हे पहा मस्त तिनं पूर्ण सारवलं घरात, पण पंखा चालू होता त्याच्यामुळे वाळून गेलं ते। हे बघा इथं सारवलं तिनं सगळं, आता पायऱ्या होतच आल्या तिच्या। संध्या तुला कटाळा येत नाही? मग चांगलं वाटते, उल्हास येते। नाही सांगून गेली ती आई एवढं म्हणे होती।
हा पोळ्या कर नाही, पोळ्या पण नाही म्हणली होती, हा फक्त गेलती आई आई म्हणे चाललो म्हणे, फक्त भांडे आहेत म्हणे. मग मी पोळ्या करतो जास्त पण मग घर नाही तर लईच बेकार दिसत. हा मला वाटलं आई कवा येईल आणि कवा सारे वा 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 वा. गाईज आईला आता यायला वेळ होईल, त्याच्यामुळं संध्यानं म्हणजे संध्याच्या आईचं काम थोडंसं हलकं व्हावं, त्याच्यामुळं संध्यानं बघा एवढी मदत केली संध्याच्या आईची, आहे की नाही. संध्यासाठी गाईज, संध्यासाठी एक लाईक करा. संध्याच्या कामासाठी तिच्या आईवर तिचं किती प्रेम आहे याच्यातून समजते आपल्याला. संध्या काय म्हणशील? संध्या आमचं सारून दे ना मग. टायटॅनिक जहाज कसं असते? टायटॅनिक कसं असते म्हणजे आताच तर आपण टीव्हीत खायला. हो खायला टीव्हीत, पण ते मोठं असते का त्याच्यासारखे खूप सारे जहाज असते? नाही, टायटॅनिक जहाज जगामध्ये सगळ्यात वेगळा आणि समजा खूप मोठा जहाज, खूप सुंदर जहाज होता टायटॅनिक, आहे ना रे सुमित? तुला माहित आहे का? काय माहित आहे? काय? एवढा मोठा जहाज होता. हा टायटॅनिक पिक्चर पाहिला का तुला? टायटॅनिक कसा होता? मोठा. टायटॅनिक जहाज मोठा असते का? हो, सगळ्यात मोठा जहाज होता टायटॅनिक. अजून टायटॅनिक इथं जहाज बस, तिकडे बस, इथं बस, बस इथं बस, तिथं बस. नाही येत दिसतं तू बी. टायटॅनिक जहाज लय म्हणजे सुंदर होता का? हा, जगात सगळ्यात सुंदर जहाज होता. कोण बोलला? हा? अजून अजून हे इथं आहे ना परत. अजून काय विचाराल? काय नाही इतकंच विचारायचं. नाही ती टायटॅनिक, हा तू म्हणली ना टायटॅनिक आवडला कसं काय मोडला. हा थांब बाई, तू सोड ना. हां, कसं काय मोडला असं म्हणली ना. तर ते एक हे होता आपलं, काय म्हणते ते, राहणार पाहिला रे. थांब ना बाई. ते टायटॅनिक जहाज आहे ना, चालला होता पाण्यातून, आहे की नाही. आणि मग काय झालं, बर्फाचा एक मोठा समजा डोंगर होता. ते डोंगर आहे ना टायटॅनिक जहाजाच्या खालच्या भागाकडून लागला आणि तिथं भोकाड पडलं. मग भोकाड पडलं, मग ते भोकाडामध्ये पाणी घुसू लागलं. मग घुसता घुसता पाणी घुसता घुसता ते खालून फोर्स झाला, पाणी खूप जमा झालं त्याच्यामध्ये, आहे की नाही. मग एक भाग पाण्यामध्ये डुबू लागला, मग दुसरा भाग असा अद्दर होऊ लागला वरी. मग समजा मग काय झालं, ते समजा म्हणजे वरचा भाग आहे त्याचं प्रेशर समजा खालच्या पाण्याच्या प्रेशरपेक्षा कमी झालं, आहे की नाही. मग ते वरचा भाग असा वाकला मधातून, मग त्याचा एक भाग इकडं पाण्यावर पडला, एक भाग डुबून गेला, असं झालं. म्हणून त्याचे तसे दोन भाग झाले, त्याच्यामध्ये पाणी घुसलं होतं. हां हां हां.